हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो गाईज, माझ्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि हो, आणखीन एक रिक्वेस्ट आहे, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन अशी रेसिपी काही ना काही घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथं मी बनवत आहे सोडे. तर हे सोडे आहे कोळंबीचं म्हणजे छोटासा प्रकार आहे हा. तर इथं तुम्ही पाहत असाल, की जे काही मसाले वगैरे घेतलेले आहेत ते आता दाखवते. ते तर तुम्ही पाहत असाल, की मी घेतलेले आहे सोडे आणि आपल्याला जे हे सोडे आहे म्हणजे ह्याच्यात पण भरपूर प्रकार असतात. छोटे-मोठे साईज असतात. तर ही चांगल्या प्रकारची साईज आहे. तर इथं मी थोडंसं त्याला ना गरम पाण्याने धुवून घेणार आहे. आणि तुमच्याशी मी छोटीशी माझी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तर मला काही एवढं काही सांगता येणार नाही. पण थोडंफार जे आहे माझ्या लाईफबद्दल ते थोडं मी सांगणार आहे, की कुकिंग माझी कशी स्टार्ट झालेली आहे. आणि इथं तुम्ही पाहत असाल, की जे आपण गरम पाणी करून घेतलेले आहे, तर त्या गरम पाण्यामध्ये मी जे सोडे आहेत, तर ते आपले 1 ते 2 मिनिटं बॉईल करून घेणार आहे. बॉईल म्हणजे कसं थोडंसं ह्याचं जे वास वगैरे आहे, तर ते निघून जाईल आणि नंतर जे आपले त्याच्यामध्ये रेती असते ते निघून जाईल. तर इथं मी गरम पाण्याच्या एका म्हणजे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते मी एकदम हाताच्या साहाय्याने असं चोळून घेत आहे. कारण जी रेती तेव्हा असते त्याच्यामध्ये ते निघून जाते आणि जी आपली भाजी बनवायच्या नंतर अशी कचकच असं लागत नाहीये. तर नंतर हे मी एका भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाहत असाल, की पाणी कसं होतं आणि पाणी कशा प्रकारे झालेलं आहे. आणि दुसरीकडे एका कढईमध्ये तेल थोडंसं ॲड करून आपल्याला थोडंसं हे लाईट गोल्डन होईपर्यंत म्हणजे कमी गॅसवरती ठेवून ह्याला ना लाईट गोल्डन होईपर्यंत करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल ॲड करत आहे आणि त्याच्यानंतर जे आपले सोडे आहे ह्याच्यामध्ये ॲड करून 1 ते 2 मिनिटं असंच मी त्याला स्लो गॅसवरती मी परतून घेणार आहे. तोपर्यंत काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की कुकिंग कसं म्हणजे आपलं शक्यतो प्रत्येक घरामध्ये कसं असतं, की म्हणजे शक्यतो नाही बरं का. आता कसं असतं, की म्हणजे प्रत्येक कुकिंग म्हणलं की प्रत्येकाला आवड असते आणि तशी मला खूप आवड आहे. तुम्ही जर मला म्हणलं ना अर्ध्या रात्रीला, की मला ही रेसिपी बनवून पाहिजे, तर खूप मी लगेचच उठेन. कारण मला कुकिंगमध्ये खूप माझं आवडता विषय म्हणलं की माझं कुकिंग आहे आणि हा जो आवडता विषय आहे, तर ते फक्त मला माझ्या वडिलांनी दिलेला आहे. ज्यावेळेस मी लहान होते, त्यावेळेस माझे वडील मला असे शेजारी बसवायचे आणि ज्यावेळेस ते कुकिंग करायचे, म्हणजे बिर्याणी असू द्या, कोणतीही भाजी असू द्या, चिकन असू द्या, मासे असू द्या, परत वांगी बटाट्याची भाजी, कोणतीही भाजी असू द्या, ते मला शेजारी बसून मला शिकवायचे. शक्यतो माझं मम्मी मला शिकवायच्या टाईमाला काही ना काही मला असं हे म्हणजे नाही का, कसंच शक्यतो की हे जमत नाही तुला, ते जमत नाही. पण माझे वडील तसे नव्हते. एकदम असे प्रेमाने शिकवायचे, की "नाही बाई, ह्यातमध्ये हे टाकायचं, त्याच्यामध्ये ते टाकायचं. हा मसाला असा परतून घ्यायचा, तो मसाला असा परतून घ्यायचा." जर त्यांनी बिर्याणी बनवली, तर त्यांच्या बिर्याणीमध्ये ज्यावेळेस आपल्या प्रत्येक म्हणजे पातेल्यात चिकटते त्यांची म्हणजे कधीही पातेल्याला भात चिकटला गेलेला नाहीये, अशी ती बिर्याणी बनवायची आणि प्रत्येक भाजी इतकी छान आणि त्यांच्या हाताला ना माझ्यापेक्षाही मला सगळे म्हणतात, "तुझ्या हाताला टेस्ट आहे." पण मी म्हणते, की माझ्या वडिलांच्या माझ्यापेक्षा 10 पटीने टेस्ट आहे, की त्यांनी काही पण बनवू द्या. खूप छान भाजी बनवतात, खूप छान प्रत्येक भाजी बनवतात. त्यांना साधी जरी भाजी बनवायची म्हणली ना, कोणतीही तरी खूप छान बनवतात आणि मला तर त्यांच्या हातची भाजी खूप आवडते. प्रत्येक वेळेस मी घरी गेले, की मी त्यांना बनवायला लावते. पण आता असं झालंय, की माझे वडील मलाच बनवायला लावतात, की म्हणतात, "नाही, तू माझ्यापेक्षा छान बनवते, तूच बनवत जा." आणि आमच्या घरात प्रत्येक म्हणजे वर्षी काही ना काही म्हणजे कार्यक्रम निघतातच आणि असं डेली जरी आपण कधी ना कधी जर गेलो, की मला गॅसचं पुढं बसावं लागतं आणि ते सगळं मला बनवायला लागतं, की ते म्हणतात, "नाही, तू बनवलं की म्हणजे पोटभर तरी माणूस खातं." की त्यासाठी मला ते गॅस पुढं बसवतात आणि कोणतीही फक्त आणून देतात. फक्त माझं बनवायचं काम असतं, की त्यांना माझ्या हातचं ते आवडतं. पण हे जे काही मी बनवते आतापर्यंत जे काही तुमच्यापाशी मी जे रेसिपी पोहोचवलेल्या आहेत, ते फक्त माझ्या वडिलांच्यासाठी. कारण मला सपोर्ट करणारे फक्त कोण आहे माहिती का? माझ्या काही जवळच्या मैत्रिणी आणि थोडेसे नातेवाईक आहे. नातेवाईक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कसे असतात. तर माझ्या आयुष्यात फक्त सगळ्यात महत्त्वाचे जे माणूस आहे ना, ते म्हणजे एक तर माझे वडील आणि मिस्टर आणि माझा बारका मुलगा. ते असे आहेत ना, ते प्रत्येक माझ्या म्हणजे प्रत्येक ह्याला सपोर्ट करतात. असे नाही की सपोर्ट करत नाही. आता छोट्या मुलाने पण मला व्हिडिओ एवढा जमत म्हणजे क्लॅरिटी नव्हती, तर त्यांनी मला एक मोबाईल घेऊन दिला आणि मिस्टर माझे असे आहे
की प्रत्येक म्हणजे काय तुला लागते ना, फटाफट आणून देणार. असं नाही की हे बनवू नको, ते बनवू नको, हे करू नको, ते करू नको. अजिबात तसं नाहीये. थोडक्यात माझी सपोर्ट सिस्टमच आहे आणि माझे वडील असे आहे, की ज्यांच्यामुळे मी आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत मी भरपूर स्वयंपाक घेते. ते व्हिडिओ मला काय शूट करता आलेले नाही आणि जरी आले ना इथून पुढं, तर आता एक व्हिडिओ शूट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि दुसरेही काही आले ना, तर तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवत जाईल आणि आणि इथून पुढं जे म्हणजे आतापर्यंत मी 70-80 किलोच्या पर्यंत बिर्याणी, दालच्या वगैरे रेसिपी म्हणजे मी ऑर्डर घेते आणि ते पण तुम्हाला शूट करून नक्की दाखवेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे फ्रेंड्स माहिती आहे का, की माझ्या वडिलांना आतापर्यंत माहिती नाही, की माझं कुकिंग चॅनल आहे म्हणून 2 चॅनल आहे. ते मला माहिती नाही त्यांना आणि मला हे कधी सांगायचं माहिती आहे का, ज्यावेळेस माझं चॅनल मोनेटाईज होईल आणि त्यावेळेस मी त्यांना सांगणार आहे, की मी अशाने असं हे व्हिडिओ शूट करते कुकिंगचं आणि त्यांना खरंच खूप आनंद होणार आहे. त्यांना मला माहिती आहे कारण त्यांना म्हणजे माहिती आहे, की मी हे करू शकते. त्यांना 101% माणूस म्हणतो 100% पण मी म्हणते 101% त्यांना माहिती आहे, की मी हे चॅनल म्हणजे आणि सहज करू शकते. ह्यांना त्यांना पण हे माहिती पण कसं असतं प्रत्येक गोष्टीला वेळ-काळ लागतो आणि थोडासा टाईम असला, की म्हणजे ते थोडं लागतातच. पण ज्यावेळेस मी त्यांना सांगेन त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे ना, ते तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि अ, ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस आमची जे दोघांची म्हणजे वडिलांची आणि माझी जी रेसिपी आहे ना, तुमच्याशी नक्की मी शेअर करेन आणि थोडंसं सपोर्ट करा म्हणजे कसं तोपर्यंत म्हणजे जे आनंद आहे ते तुमच्याशी पण मला शेअर करता आला पाहिजे म्हणून थोडंसं सपोर्ट करा. तर बोलता-बोलता व्हिडिओ सगळा कंप्लीट झालेला आहे आणि थोडंसं इमोशनल पण झालेले आहे. तर इथं थोडंसं मसाले वगैरे आपले जे आहे चिकन मसाला, मटण मसाला, हळद, मीठ ॲड करून जे मसाला आहे परतून घेतलेला आहे आणि त्याच मसाल्यामध्ये आपलं जे सोडे आहे परतून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. भाजी जी आहे एकदम आपली परफेक्टली अशी बनवून झालेली आहे. मिस्टरांना आमच्या अशीच भाजी आवडते. त्यांच्यासाठी मी हे शक्यतो मला आवडत नाही, पण मी तरी ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि त्यांच्यासाठी एकदम पातळ वगैरे असा रेडी झालेला आहे. आणि तुमच्याशी काही गोष्टी शेअर करून थोडंसं मन जरा हलकं झालेलं आहे. कसं असतं प्रत्येकाच्या फक्त हा व्हिडिओ दिसतात हो, दिसतात त्याच्यामागे काय असतं हे लोकांना माहिती नाही, की ते माणूस कशाप्रकारे संघर्ष करत असतं हे पण लोकांना कळत नाही, की त्यासाठी थोडं काही गोष्टी शेअर कराव्या लागतात. म्हणजे तुमच्यापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये काय आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि चला तर मग हे फ्रेंडचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर तुम्हाला जर माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरती हास्य बघायचं असेल आणि जे आनंद बघायचा असेल त्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर.